अरे ज्ञानोबाराय सोडून आळंदीमध्ये डोकं टेकवणे इतकी पवित्र जागाच जगाच्या पाठीवर कोणती नाही. देशिक राजा दयानिधी अलंकापुरी जो नांदे, तो काय सामान्य राजा आहे का? त्याला काही निवडून आणलंय कोणी? तो सम्राट राजा आहे. दुसरं राजपद आळंदीत कोणी घेऊ नये. स्वतः देवानं ते राजपद, तो राजपदाचा मुकुट त्या भगवान शिवाने सिद्धेश्वराने ज्ञानोबा यांच्या डोक्यात घातला. आणि तुम्हाला शोभून दिसतो ज्ञानराजा. म्हणून या नगरीमधले वारकऱ्याला फार प्रेम उत्पन्न होत. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. आळंदी ही आळंदीच आहे. जे विद्यार्थी आळंदीला शिकले त्यांना माहिती आहे. काही काळ असा येतो की घरची आठवण आली की आळंदीकडून घरी जाऊ वाटतं. पण संस्था झाल्यानंतर, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेला आळंदी सोडल्या जाते त्यावेळेला प्रत्येक सेकंदाला, क्षणाला, पावलाला आळंदीचं स्मरण होतं. आळंदीसारखं भोजन कुठे नाही, आळंदीसारखं प्रेम कुठं नाही, आळंदीसारखा दर्शनाचा आनंद कुठे नाही, आळंदीसारखं भजन कुठं नाही, आळंदीसारखे मित्र कुठं नाही. हे सगळं अनुभूतीला आणून देणारी ही नगरी आहे. त्यामुळं आळंदीत येऊन काय शिकायचं, काय यायचं आपल्याला तो नंतरचा भाग आहे. आळंदीत प्रेम कशाला म्हणतात हे प्रतीतीला आणून देणारी ही नगरी आहे. त्यामुळे या नगरीत ज्ञानोबाराय सांगायचे आपल्याही आयुष्यातला प्रतिबंध कमी होईल. कसला प्रतिबंध आहे? सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे मनुष्याला तो मायेचा. भक्ती करू देत नाही ती. 4 गोष्टी अशा आहेत ज्या शब्दाच्या अतीत आहे, त्याचं वर्णन करता येत नाही. 1 येतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. वर्णन करता येत नाही भगवंताचं. कौ वेद पायपा जाणीवेची निबडी, कोणी वेदापासून असे आगडे, की शेषावनी तोंडागडे बोलती आती. कोण वर्णन करणार आहे त्याचं? वेदाला जमलं नाही तर आपण काय भगवंताचं वर्णन करायचं? सांगता येत नाही. चला पुढं. 2 प्रेम. प्रेमनये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. आम्हाला सांगता येत नाही, बोलता येत नाही. खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर. किती जोर देता खूप या प्रेमावर की त्याला आपल्या प्रेमाचा परिचय होईल. सांगता येतं ते. 3री गोष्ट आहे संत. सांगता येत नाही. पुढं या अभंगात तो विषय आहे. आणि 4थी गोष्ट आहे माया. सांगता येत नाही. अरे तिचं ठिकाण सांगता येत नाही, तिचा आवाका सांगता येत नाही, तर तिचं वर्णन काय करायचं? पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश. याच्या पलीकडं, अलीकडं द्वैत आणि पलीकडं अद्वैत. अलीकडं अज्ञान आणि पलीकडं ज्ञान. हे अलीकडं पलीकडं काय? अरे याच्या मध्ये जे अंतर आहे तोच परमार्थाकरता प्रतिबंध आहे. इकडून तिकडं जायचंय. खरंय की खोटंय ते कळू देत नाही. नाही ते दाखवते आणि आहे ते लपवते. तिचं नाव माया आहे. फक्त आवरण सारावं लागतं. किती जण ज्ञानोबा काय आमच्या दीपक महाराजांनी पहिला नंबर आला बरं का, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. आस्तेची या महापुरी रिगता ती कोटीवरी परिप्राप्तीची या पहिलं तिरी विपायला निघे. गोड ओवी त्यांनी मला स्मरणात आणून दिली. ज्ञानोबाराय म्हणतात पहिली प्राप्तीची या पहिलं तिरी. पहिलं तिराला जायचं असेल तर प्रतिबंध सारावा लागेल. अरे मध्ये आलेली अडचण निवृत्त करावी लागेल. आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. पाणी आहे पण वरती शेवाळ आलाय. प्रमाणाची आठवण तुम्हाला द्यावी लागणार आहे. बाबुडीची सारावी हाते. क्या बात आहे. बाबुडीची सारावी हाते परी पाणी तर वशा इथे आई ते आब्रची की जाय परते गगनते. काय ज्ञानोबारायांनी बोलावं महाराज. अरे शेवाळ बाजूला सारल्याशिवाय जसं पाणी दिसत नाही, जसं प्रतिबंध सारल्याशिवाय पहिलं तीर दिसत नाही, अज्ञान बाजूला गेल्याशिवाय ज्ञानाचा प्रकाश पडत नाही. ब्रह्मतेची माया, माया तेची ब्रह्म. कळूच देत नाही हो काय चाललंय. कसं नावा रूपाला आणते. पण आमच्या संतांना सगळं कळतं. कारण या 5 तत्वापर्यंत आपण कोणी जात नाही. आपले संत त्याचे पलीकडे गेले. ऐका, हे जे तत्व आहेत, पृथ्वी आहे, जल आहे, वायू आहे, आकाश आहे, तेज आहे, या 5 तत्वामध्ये सगळे संत सामावलेले आपल्याला दिसतात. पृथ्वी या तत्वात ज्ञानोबाराय समाधिस्थ आहे. तेज या तत्वात चितकला आदिशक्ती जगन्माता मुक्ताबाई स्थित आहे. तेज हे तत्व मुक्ताबाईचं आहे. पृथ्वी ही तत्व ज्ञानोबारायांचं आहे. जल हे तत्व नाथांचं आहे. नाथ महाराज
जलाला तत्व स्वीकारतात, समाधी घेतात. वायू हे तत्व कबीर महाराजांचं आहे. वा. कबीर महाराज वायू रूपात विलीन झाले. काय राहिलं? आकाश हे तत्व तुकोबारायांचं आहे. आकाश या तत्वात तुकोबार आहे, तेज या तत्वात मुक्ताबाई, वायू या तत्वात कबीर महाराज, पृथ्वी या तत्वात ज्ञानोबार आहे आणि जल या तत्वात नाथ महाराज. हे 5 तत्व या संतांनी 5ही तत्वाला गवसणी घातली. याच्या पलीकडे जी राहते, कोणालाही वाटतं मी तिथं गेलो पाहिजे. अरे जन्माला आलेल्या प्रत्येक कैरीला वाटतच ना मी या झाडाला पिकलं पाहिजे, पण पिकते कधी? तुकोबाराय म्हणतात, मोहरायसी फळे आळदी काही गळती, पक्वदशे थोडी येती, थोडी फळं पिकतात, त्याला आपण काय म्हणतो? पाड. काही बघा शाक म्हणतात. शुद्ध प्रमाणात सांगायचं झालं तर आलाबाई पाडाला पिकला आंबा, त्याला आपण पाड म्हणतो. अहो कोणाला वाटत नाही पिकलेला पाड बाबा. जाऊ द्या, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या, नगरपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या. अनेक माणसं ज्योतिषाचार्यांकडे येताना म्हणता आमचा हात पा आमचं काही होईल का जरा. अरे बाबा, ज्ञानोबारे म्हटले उडी घेताना प्रत्येकालाच वाटतं माझा विजय झाला पाहिजे, पण विजय कोणाचाही होत नाही. ज्ञानोबारांनी विजयाची व्याख्या सांगितली. विजय श्रीच्या पाठी एकुची बैसे, एकच कोणीतरी आहे. विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे. विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे. विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे. विरळा पावे कोणीतरी एखादा आहे. सगळेच तिकडे जात नाही. ज्यांना प्रतिबंध सारता आला, ज्यांना अज्ञान सारता आलं, ते ज्ञानोबापर्यंत जातात, ते भगवंतापर्यंत जातात. मग त्याच्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा. महाराज म्हटले, एक तर देवाचं नाव, नाहीतर संतांचं नाव. हरी हरी म्हणत, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने मायाजाळ तुटईल. जरा लांब आहे हो, अंतर आहे. तुटईल, होईल कधीतरी. पण इथं तर काय महाराज संतांचं वर्णन करावं. आपल्या ज्ञानोबारांचं वर्णन करत असताना, या 4 भावाचं वर्णन करत असताना एक आगळं वेगळंच आहे. माया खोट सेकंदात तर बाजूला करते. सेकंदात जोपर्यंत हे खोटा हे कळत नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा माणसाला धाकच वाटतो. आमचे प्रल्हाद महाराज अपंग होते दोन्ही पायाने. फार गोड उदाहरण सांगायचे. ते म्हटले, खोटी गोष्ट खरी वाटली की त्रास होणार. त्यांनी दिलेलं उदाहरण आहे. काही जत्रा खूप भरायच्या पूर्वी. जत्रा म्हणजे यात्रा वेगळी. आळंदीची काय आहे? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? आळंदीची यात्रा आणि इतर ठिकाणी भरते ती जत्रा. यात्रेमध्ये कोण कोण येतं? प्रतिवर्षी सनकाधिक यात्रे ते उपासक, सनत सनातन सनंदन सनत कुमार, नित्यशुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्मा स्वरूप आत्मानाम स्थितीमध्ये राहणारे गौतम ऋषी सारखे महात्मे यात्रेला येतात आणि जत्रेला गौतमी येतात. असा फरक आहे. म्हणजे एकदम थोडक्यात सांगायचं झालं तर दुसरं ते जत्रा भरली. प्रल्हाद महाराज सांगायचे, त्या जत्रेत असं घडलं, एक नातू आजोबाला हट्ट करायला लागला. विदर्भातला होता. आबा मला येऊ द्या ना तुम्ही जत्रेला, मला न्या ना. आता पोरग ते, आई मला खेळायला जाऊ दे ना. जसं हट्ट. आजोबा न्यानो मला जत्रेला. बरं बाबा चल. आणलं त्याला. सारी जत्रा फिरवली. नाना तरीचे खेळण्याचे दुकानं काय ते, त्यात एक खेळण्याचं दुकान त्यानं पाहिलं. तो म्हणे मला इथून काही घेऊनच द्या. अरे पैसे नाही, घेऊन द्या. बरं बरं, कालच तर कीर्तन केलं तुम्ही, घेऊन द्या मला काहीतरी.
बर बर, काय पाहिजे तुला? पाहिले त्यात खेळणे. त्यात एक नकली साप होता. यानं तो साप पाहला. तो म्हणे हाच घेऊन द्या मला. प्रल्हाद बोलले विदर्भाच्या भाषेत गोड सांगायचे. अरे तो साप काय घेतले का रे? काही कामाची वस्तू घेणं, ते काय घेतं खेळणं? खोटं नाही नाही, तोच पाहिजे. बरं भो घे. दिला घेऊन. हा आबाच्या अगोदर घरी आला. काहून? तो म्हणे आजीची गंमत करतो जरा. आता बुढी 80 वर्षाची झोपलेली. झोपलेल्या म्हातारीच्या यानं तो साप आणला आणि पोटावर ठेवून दिला. जखड म्हातारी गेला खेळायला निघून. सुनबाई चहा घेऊन निघाली 4 वाजेला आणि तिनं तो साप पाहिला. साप हाताबरोबर जो आरोडी ठोकली. साप साप साप. साऱ्या गल्ली पोळातली माणसं गोळा झाली. कोणी तलवार काढ, भाला काढ, काठी काढ, झाडू काढ, काय असतील नसतील ते सगळे झाले. प्रत्येक गावात देवानं 2-4 माणसं असे पाठवलेले असतात जे त्या गावातले पट्टीतले साप मारणारे असतात. ते सगळे पुढे आले. त्यांना संधीच आहे तो कोलीत भेटलं ना. साप आला. कुठे साप? तो आहे. सगळे मारणारे पुढे. ती सून म्हणते भाऊजी तुम्ही ना तो मोठे मोठे साप मारले आपल्या गावातले, मारा न तेवढा. तो म्हणे बाई साप तर एका रट्ट्यात मरते हा, पण बुडी नाही वाचत. नाही हो म्हणे, सापही मिळाला पाहिजे आणि आमची म्हातारी वाचली पाहिजे. तिचाही 1500 रुपये महिना चालू आहे. उगाच आमचं आता प्रयत्न संपले की माणसं कारण देतात. वा, काल काही वाजवलं नाही हो पाहिजे तसं. तुम्ही सिस्टीम हो. अरे तुझा मूड नव्हता सांग ना. तुम्ही काय म्हणा गाड्या, पण तुमचं काही चालीत मन नव्हतं का? ते काही श्रोते आहेत का तिथं? काय ऐकणार आहेत का? तुम्ही काही म्हणा महाराज, पण रंगलं नाही तुमचं काल जरा. कारण ढकलतात माणसं. साहजिकच मानवी स्वभावाची विशेषता आहे. जेव्हा आपलं काही न्यून राहतं तेव्हा आपण समोरच्यावर ढकलतो. हा साहजिक स्वभाव आहे. मी आपल्याला नैतिकतेनं सांगतो, कायमच यश आपल्या पदरात घालेल असा काही अमरपट्टा लिहून आलोय का आपण? अपयशाचं सुद्धा स्वीकार करायला माणसाला त्रास होता कामा नये, जेणेकरून आपल्याला पुढं त्रास होणार नाही. कारण कधीतरी अपयश स्वीकारायचंच आहे महाराज. कधीतरी स्वीकारायचं आहे. 10 वर्षाने स्वीकारायचं आहे, 15 वर्षाने स्वीकारायचं आहे. कायम विशाल महाराज खोलेच लोक ऐकतील असं कुठं घडत असतं का? होत नाही. रोज विशाल महाराज खोले जन्माला येत आहे हे धरून पुढं चालला तर मजा येईल जगायला. पुढं काय आज आहे त्याचा वर्तमान सुखाचा आनंद घ्या. कला, सौंदर्य, सत्ता, शहाणपण, श्रीमंती, मान सन्मान, कोणाच्या बापदाद्याची जहागीरदारी थोडीच आहे. मक्तेदारी आहे का त्याच्यावर अधिराज्य गाजवायला? मोठी मोठी माणसं या भूमीनं पाहिलेली आहे. चला थोडं थोडं रोज अपयश स्वीकारू, म्हणजे एकदा मोठं येणाऱ्या अपयशाची जी भीती वाटणार नाही, त्या येणाऱ्या दिवसाचा त्रास आपल्याला होणार नाही. आहे गोष्ट फार मोलाची नाही, पण पुढं त्रास होणार नाही. मोठ्याजवळ बसलो की मोठं काय ऐकायला मिळतं? थोडं थोडं यशाबरोबर, थोडं मोठ्या यशाबरोबर थोडं थोडं अपयश सुद्धा पचवत जाऊ, असं ठरून पुढं चालूया. चला. ते हे जनावर खूप ओरिजिनल आहे ते मारणारे म्हटले. आम्ही आमच्या उभ्या हयातीत एवढं ओरिजिनल जनावर पाहिलं नाही. दूरच बरं का 10 फुटावर. तुम्ही म्हातारी वाचावी सापही मारावा असं वाटत असेल तर एखादा मांत्रिक बोलवा. तो काय करेल? तो साप खाली उतरू शकतो. त्यानं उतरवला की आम्ही मारला. मांत्रिक बोलावला, त्यानं ओम हिम क्लीम छा छू साऱ्या जेवढ्या पोथ्या होत्या तेवढ्या म्हटल्या त्याच्या घरी. साप कशाला उतरी नो? तो म्हणे हे जनावर खूपच भारी आहे. तुम्ही एखादा बिनवाला बोलवा. बिनवाला बोलावला, त्यानं हिना नगिना दूध का कर्ज, अजून काही तुम्हाला माहिती असलेले सगळे गाणे म्हटले. साप आपलं उतरायचं नाव घे ना बाबा. म्हातारा आलं काठी टेकत. गर्दी कशाची म्हणे गाड्या? अरे म्हणे साप आहे मोठा तुमच्या घरात. साप म्हटलं बरोबर म्हातार म्हणे रे बाबा हा त्याचा खेळ दिसतो नातवाचा. सारखा बाजूला, मी मारतो साप. ते पोरं म्हणत बाबा चांगले चांगले थंडेगार झाले, तुम्ही काय साप मारता?
अरे म्हणे मी मेलो तरी बुटी नाही मरू देत, तुम्ही वा बाजूला. म्हातारं गेलं, साप उचलला आणि सांगायला लागला, अरे लटीक येते फेडा तुका म्हणे जाय पिडा, तुका म्हणे जाय पिडा, तुका म्हणे जाय पिडा. गेल्याशिवाय अद्वैत दिसत नाही, अज्ञान गेल्याशिवाय ज्ञानाकडे मनुष्य जात नाही. हा प्रतिबंध तर सारा, प्रतिबंध सारत नाही. अरे कसं दिसेन ते दिसावं असं वाटत असेल तर प्रतिबंध सार. महाराज उपाय, महाराज म्हटले उपाय, बाप रे बाप, उपाय सगळ्यात मोठा. हे 4 भाऊ अवताराला आले आणि या 4 भावंडांनी निर्माण केला. कोणता कोणता अनुक्रमे बघू. 1 स्मरता निवृत्ती, पावलो विश्रांती, संसाराची शांती झाली माझ्या. निवृत्तीनाथांचं नाव घ्या. निवृत्ती 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 असं म्हणा. तेने मायाजळ तुट येईल, हा देवाचा प्रसाद आहे, साधूचा प्रसाद सांगतो तुम्हाला. स्मरता निवृत्ती, पावलो विश्रांती, लगेच विश्रांती घेऊन जा. पुढे चला, ज्ञानोबाऱ्यांना राहू द्या थोडस. सोपान काकाकडे चला. सोपान काका म्हणजे सुखाचा निदान तो माझा सोपान, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. सुख पाहिजे असेल, विश्रांती पाहिजे असेल तर सोपान काकाकडे जा, त्यांचा जप करा. सोपान हे 3 अक्षरे, सोपान हे 3 अक्षरे, जो जप करील निर्धारे, जो जप करील निर्धारे, तया ब्रह्म साक्षात्कारे होय सत्वर जाणीजे. तया ब्रह्म साक्षात्कारे होय सत्वर जाणीजे. 4 भावांचं वर्णन करताना शेवटचं या भंगाचं चरण मला असं वाटतं, ऐसी 14 अक्षरे, जो ऐके कर्ण विवर, जो ऐक्य कर्ण विवरे, की उच्चारी मुख, की उच्चारी मुखाद्वारे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. प्रत्यक्ष भेटे, तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई एवढं म्हणा, तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी वर्णन केलं. अहो पण 3च भाऊ झाले ना. मुक्ताबाई, मुक्ताबाईचं तर असं फळ आहे, मुक्ताबाई चतुर्विधा, मुक्ताबाई चतुर्विधा, जो जप करील सदा, करील सदा, तो जाईल मोक्ष पदा, सायुज्य संपदा पावेल. तो जाईल मोक्ष पदा, सायुज्य संपदा पावेल. तो जाईल मोक्ष पदा, मुक्ताबाई चतुर्विधा, जो जप करील सदा, तो जाईल मोक्ष पदा, सायुज संपदा पावेन. मुक्ताबाई चतुर्विधा, जो जप करील सदा, तो जाईल मोक्ष पदा, सायुज संपदा पावेन. मी तुम्हाला निवृत्तीनाथांचं प्रमाण दिलं, तुम्हाला सोपान काकांचं प्रमाण दिलं, तुम्हाला मुक्ताबाईचंही प्रमाण दिलं. या 3 भावांच्या नावाने एवढं फळ आपल्या पदरात मिळतं. पण विश्वातलं सगळ्यात मोठं फळ, जो भक्ती साधने करता प्रतिबंध असलेली माया निवृत्त करायची असेल तर मला असं वाटतं तुम्ही काही करू नका. जप तपानुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थव्रत यम नेम नलगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगे वाराणसी मरणे. करू नका ते. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजे हठयोग उदपीडन कुंडलिनी कलिमल जल भंग, अरे उर्ध्व वायूचा श्वेत तोडणी करी वन भंग, ब्रह्मरंद्री मी सडे परी मुमुक्षु दंग. म्हणायला एवढं अवघड आहे तर करायला किती असेल. अरे मग सोप्यातलं सोपं सांगा ना. महाराज म्हटलं एक काम करा, जिथं जागा असेल, जिथं वेळ असेल, जिथं निवांत असाल तिथं श्री ज्ञानदेवांचं भजन करा. ज्ञानदेव म्हणता माया, फक्त ज्ञानदेव 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 एवढं तुमच्या मुखात आलं. माया गेली समूळ विलया, तिचा लय होईल, मुळासह वर्तमान निवृत्ती होईल. आणि ही निवृत्ती केवळ केवळ ज्ञानोबरींच्या जपानं, ज्ञानोबरींच्या कृपेनं साध्य होते. कृपा या शब्दाचं दुसरं नावच ज्ञानोबर आहे. कृपेला जगामध्ये मिरवायचं असेल, मोठेपणा तिचं टिकवायचं असेल तर अजूनही कृपेनं शहाणं व्हावं आणि शहाणं आहे तशी राहावं. तिनं ज्ञानोबरींचा हात सोडू नये.
ज्या दिवशी कृपा हा शब्द ज्ञानोबारानं सोडून देईल त्या दिवशी कृपेची सुद्धा किंमत आपल्या सारख्याला राहणार नाही. ज्ञानोबाराय म्हणजेच कृपा. गेली समोळ विलय. अरे कंपनीत राहणाऱ्या पोरांना मृदंग आला आळंदीत कंपनीत, कशा माळा आल्या आणि कसं ज्ञानोबाराय. किती जाती धर्माची लेकरं हे सांगा तुम्ही शिकणारे पोरं इथं. त्या आळंदीचं अवलोकन करा तुम्ही बारकाईने. आजही ज्ञानोबाराय इथं प्रत्यक्ष साधकाच्या पाठीमागे उभे राहतात. आळंदीचा इतिहास आहे सगळ्यात मोठा. आजवर या नगरीत कोणीही उपवाशी झोपलेला नाही, कोणीच नाही. पहिल्या दिवशी उद्या ओळख असू द्या नसू द्या इथं उपवाशी झोपत नाही कोणी. पंत चक्रांकिताचार माझ्यासारख्याच्या कुठं स्वप्नात ज्ञानोबाराय यायचे का? परत अंग टाकलं. ज्ञानोबाराय सोडला नाही पिचा. परत ज्ञानोबाराय उठवलं त्यांना. अरे विष्णू झोपला काय? ओठ पुन्हा. अरे माझं साधक तिथं बसलाय, तुला झोप लागते, घे तुझ्या घरचं काय अन्न असेल तर. मग मात्र ते भानावर आले. नाही नाही काहीतरी आहे. सगळं अन्न ताटात घेतलं. ज्ञानोबारांच्या पायरीजवळ आले हैबत बाबाच्या. तिथं साधक आपलं मान ठेवून पडलेलाच होता. पाला बरोबर गळा 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 डोळ्याला पाणी. विष्णू महाराजांच्या तोनात सेवा केलेली ज्ञानोबारांची. जाता बरोबर विष्णू महाराजांनी त्या साधकाच्या चरणावर दंडवत घातलं. होत नाही. काल ज्ञानोबाराच्या मंदिराचा कळच दिसत नव्हता. मी दीपक महाराजांना म्हटलं प्रदक्षिणा झाली आपली, पण जरा चला हैबत बाबांच्या पायरीपर्यंत जाऊ. मरणाची गर्दी. अरे बापरे, ज्याला त्याला वाटतं मी ज्ञानोबारायनं पाहिलं पाहिजे पाहिलं पाहिजे. देव ऋषीश्वर संत महंत सगळ्यांना. ज्यांनी ज्ञानोबाराय स्वप्नात आणून दिले हातो आहे. उठला जागा झाला. काय हो महाराज पाया पडताय? भूक लागली का? खूप भूक लागली मला. ताट आणलं तुमच्याकरता, घ्या. अरे बापरे, देव पावला तुमच्या रूपानं. म्हटलं उपवाशी झोपावं लागतंय का? तुमच्या घरून ताट आलं, आनंद वाटला. विष्णू महाराज म्हटले फक्त ताट माझ्या घरचं आहे रे, अन्न ज्ञानोबारांच्या आज्ञेचं आहे. तुझ्याकरता ज्ञानोबारांनी आज्ञा केली मला. स्वप्नात आली ज्ञानोबाराय. काय त्याचा अधिकार का काय? त्याने ज्ञानेश्वरीची पारायण केले, पाडेचे पाडे म्हटले का, अमृत अनुभव वाचला का, काही हरिपाठाजीवर प्रवचनं केली, काय केलं? काही इंद्रांनी स्नानच केले की काही प्रदक्षिणा केल्या, पंचक्रोशी परिक्रमा, काय केलं त्यानं? केलं काय? पण भुकेल्याला अन्नाच्या रूपाने ज्ञानोबाराय प्रसाद देतात. साधकाला स्वप्नाच्या रूपाने ज्ञानोबाराय प्रसाद देतात. साहित्यकारांकरता ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रसाद देतात. सिद्धांकरता ज्ञानोबाराय अमृतानुभवाच्या रूपाने प्रसाद देतात. योग्यांकरता ज्ञानोबाराय चांगदेव 65च्या रूपाने प्रसाद देतात. तुमच्या माझ्यासारख्या कोळ्या कोळ्या लेकरांकरता ज्ञानोबाराय अभंगाच्या द्वारा प्रसाद देतात. ज्यांना प्रारंभीच परमार्थ करण्यात आनंद आहे, या कोळ्या कोळ्या लेकरांना प्रारंभीची उपासना करायची, ज्ञानोबाराय त्यांना हरिपाठाच्या रूपाने प्रसाद देतात. कोणाला सोडलं सांगा ना. एखादा म्हणा ना मला दिलं नाही. असा माणूस नाही या जगाच्या पाठीवर ज्याला ज्ञानोबारांनी दिलं नाही महाराज. फक्त आपल्याला ते कळत नाही, हे मोठं दुर्दैव आहे. तर ज्ञानोबारांनी दिलं नाही असं माणूस नाही. प्रत्येकाला ज्ञानोबाराय देतात, दिलंय. भजन्ति ये यथा देवान देवापि तथैव तान सैव कर्म सचिव साधो दीनवत्सलः. पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पुढे संकटे पुढीला जेणे. पायात काटा गेल्यावर डोळ्याला कुठं निरोप द्यावा लागतो का? वेड्या की पाणी उद्या हो पायाला त्रास झाला. अरे जगातल्या वेदना झाल्यावर ज्याच्या डोळ्याला धारा लागतात, आपले पाय जर आपले असतील तर आपला डोळा ज्ञानोबाराय एवढं ध्यानात ठेवा. आपलं ज्ञानोबारांचं नातं तूट आहे का? निम्न भरली या उन्हे पाणी डळोची नेणे ज्ञानोबाराय म्हणतात.
तेवी श्रांता तोषणी जाणे सामोरे जया. खड्डा भरल्याशिवाय नदी जशी पुढं जात नाही तसं साधकाचं भलं केल्याशिवाय ज्ञानोबाराय पुढंच जात नाही. इतकी दया, इतकी करुणा केवळ आणि केवळ ज्ञानोबारायांच्या जवळ आहे. पण तरी ज्ञानोबाराय का हो आता 729 वर्ष होत आहे, काय माणसं वाऱ्या करता आजही? अरे कारण आहे त्याचं. निवृत्ती सखा माझा दीन दयाळ श्री गुरु. आयुर्ती माता दयाळ श्री गुरु. अलंकापुरी स्थापियला दिदला विठ्ठल उच्चारू. विठ्ठल उच्चारू. हा समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष तरू. समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष तरू. जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट स्थिरू. सूर्यातवरी कीर्ती घट स्थिरू. जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट स्थिरू. गौरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घट स्थिरू. हळूहळू गळती गळे गळो लागली सगळे. उच्चारिता कृष्ण तववरी कीर्ती घट स्थिरू. गौरी चंद्र सूर्यातवरी कीर्ती घट स्थिरू. जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट स्थिरू. गौरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घट स्थिरू. हळूहळू गळती गळे गळो लागली सकळे. उच्चारिता कृष्ण नाम भेने पाळी जकळी काळे. हळूहळू गळती गळे गळू लागली सकाळे. उच्चारिता कृष्ण नाम भेने पडती कळी काळे. अरे इथं कळी काढ थरथर थरथर कापतो तू मायेचं काय लावलं बे? इथं समूळ जाय समूळ विलया फक्त ज्ञान देव. कोणाचं? अरे जीवा करता मायेचं बंधन निवृत्त करतील. यात काय अडचण आहे? त्या रेड्याला किती बंधन होते? त्या भिंतीचा आणि या ज्ञानाचा आणि या बंधनाचा काय संबंध आहे? ज्ञानोबर तिचं भलं करतात. तुझं काय? संत महिमा वर्णो किती निर्जीव चालविली भिंती. आजही ज्ञानोबर यांच्या भिंतीचं अहो कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात वर्णन करावं लागतंय. धाडसानं प्रमाण म्हणतो आपण. सायन्सच्या युगात काय ताकद आहे? काय श्रीमंताची पोरं आहे आपण? दाखवा असा एखादला जगातला मर्द की या कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात असं काहीतरी चमत्कार घडलाय तो धाडसानं सांगेल. जेलमध्ये टाकतील लोक फटके हाणून. अज्ञान पसरवता, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करता. पण एक माईचा लाल पृथ्वीवर असा नाही की जो ज्ञानोबरींची भिंत मान्य करत नाही, रेडा मान्य करत नाही. हीच ज्ञानोबरींची कृपा आहे. हेच ज्ञानोबरींचं मोठेपण आहे. सामान्य संत आहेत का ते? निर्जीव चालविली भिंती. काय संबंध आहे तिचा? देवाच्या पुढचं पावलं हे. देव फक्त मुकम करोती वाचालम मुक्याला बोलवतो. पंगुम लंग इथे गिरीम पांगल्याला चालवतो. यत्कृपा तमहम वंदे परमानंद माधवम. अरे मुक्याला नाही रेड्याला बोलवलं आणि पांगल्याला नाही भिंतीला चालवलं. देवा ठेवणं झाकून आपलं. झाकली मूठ 1.25 लाखाची रे. ज्ञानोबरींच्या पुढं तुझा चमत्कार तुझी कृपा काढत जाऊ नको देवा. अरे तुला बाबा तूच दिलंय ना हे वैभव ज्ञानोबर आहे ना. कारण सगळं जे काही केलं परमात्म्याने, इथल्या समाधीची जागा, इथलं वर्णन, आता ज्ञानोबाराय पंढरपूरला तयार होते. ज्ञानोबाराय भगवंताजवळ गेले. या वारीच्या आधीचे 15 दिवस वाचा, जरूर वाचा एकदा. उद्या समाधी सोहळा ज्ञानोबारांचं काहीच करू नका. इकडं तिकडं फिरल्यापेक्षा ज्ञानोबारांचं समाधीचं प्रकरण वाचा. का इतका भाव आहे त्याच्यात. स्वतः ज्ञानोबाराय भगवंताशी संवाद साधतात तेवढा वाचा. तेवढा 1-2 मिनिटात सांगतो, सेवा आवरतो. काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी समाधान तुची होसी परी समाधी तुझ पाशी घेईन देवा. तुझ्यापासून नाही रे विभक्त व्हावं वाटत पांडुरंगा. मायबापाच्या मांडीवर काही खेळता आलं नाही. सगळे लाड तूच पुरवले. आता असं वाटतं समाधीच्या वेळेला, थांबायच्या वेळेला आम्हाला दूर लोटू नको. राहू दे मला इथं. खूप पंढरपूर आवडते मला. तेवढ्याला भगवंत ऐकवतो ते सगळं. आवडते? हो आवडते. बर पुढं
आणखी काय होय तुम्हाला? न लगे मज मुक्ती, न लगे मज भुक्ती, तुझ्या चरणाची आरती थोराती, काही नको देऊ, तुझी कृपा आमच्यावर राहू दे. तुम्हीच तर प्रत्यक्ष कृपा आहे. कृपेसी स्वतंत्र जन्म नाही, कृपा वसे तो साधू पाही, कृपा वसे संतांच्या देही, त्यांचे नीती ठाऊकी, त्यांचे नीती पाही, दाटुकी जगी. नाथ महाराज भागवतात बोलतात, कृपेला काय स्वतंत्र जन्म लागतो का? तुम्ही म्हणजे कृपा देवा. जसा बोलण्यात सगळ्यांना फिरवतो तसा आम्हाला कृपा करून फिरवू नको. खरंच मला तुझ्याजवळ स्थान दे. नाही माऊली. काय म्हणतात भगवान ऐका. ऐके गा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. तू एक काम कर, पुसशी जी आरती ते कळली मज. तुझं म्हणणं माझ्या लक्षात आलंय, पण इथं नाही. धन्य धन्य ज्ञानेश्वरा, पुण्यभूमी समाधी स्थिरा, कृष्ण पक्षी तुझं निर्धारा, भेट देत जाईन. हॉस्टेलला घातलेलं पोरग म्हणतं मी राहत नाही, आणि माय म्हणते भाऊ राहणं मी येत जाईन तिथं तुझ्या भेटीला. तशी लहान लेकराची जशी समजूत काढतो तशी भगवंत समजूत काढतो. मी येत जाईन ना, तुम्ही थांबा तिथं, मी येत जाईल, काही काळजी करू नका. पंढरी कार्तिक शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल शरशी, दुसरी कृष्ण पक्षी निर्धारिसी तुझच दिदली असे. अहो पुढची एकादशी तुमची, शुद्ध आमची, वद्य तुमची. तुम्ही इकडं नाही आला तरी चालेल, पण मी वद्यवारी आळंदीची कधी चुकणार नाही. मी वद्यवारी कधी मुक्ताईनगरची चुकणार नाही. मी वद्यवारी कधी त्र्यंबकेश्वरची चुकणार नाही. मी वद्यवारी कधी सासवडची चुकणार नाही. मी साधकांना विनंती करतो, कुठंच जाऊ नका. 15 दिवसातून एक वारी देवाची नाही झाली आपल्याला, तर महिन्यातून एक वारी संतांची करा. देव आपल्या जवळ नसेल, आपल्या गावात पांडुरंगाचं दर्शन घ्या, पण वद्यवारीला 4 विभागात 4 संत आहे. निवृत्तीनाथ नाशिककरांनी त्र्यंबकला वद्यवारीला गेलंच पाहिजे. मी विश्वासानं धाडसानं सांगतो, वद्यवारी जेवढी मुक्ताबाईची भरते तेवढी कोण्याच संताची भरत नाही. इतकं वैभव आहे मुक्ताबाईच्या वारीला. तुम्ही वद्यवारीला येऊन बघा, दोन्ही मंदिरला, हो जुने मंदिर नवीन मंदिरला आता केलेलं आहे. म्हणे नामयाचा नारा, नमन माझे ज्ञानेश्वरा. ज्या ज्ञानोबारायांचं नाव घेता घेता एवढंच सगळं मिळतं, त्या ज्ञानोबारायांच्या चरणी आमचा नमस्कार असो, मस्तक असो, दीनरजनी. नमो ज्ञानेश्वरा म्हणा सगळ्यांनी एकदा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. सोबत म्हणा. निवृत्ती उदारा सोपान देवा, ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवा. जगदोद्धारा लागी धरिले अवतार, मिरविला बळीवार सीताईचा. जळा शरणागत मनविया पुला, संती नरविला घेऊन. मुक्ताबाई नमो, आद्यत्रय जननी देवाची. विठोपार माई. ज्ञानदेव म्हणता माया, गेली समोळ विलया. अहो ज्ञानदेव म्हणता म्हणता माया जाते, तर लाईनचं काय लावलं तुम्ही? लाईट गेली त्याला काय फार असं खंत मानून घेऊ नका की मध्ये मध्ये लाईट गेली. रमेश महाराज तुम्ही तर मानूच नका काय त्याला. असंही कधीतरी आपण केलंच पाहिजे ना. एरवी आपण चांगल्या सिस्टीमला, चांगली ही सिस्टीम गोडच आहे, पण न खंड पडता असं सगळं करतच असतो कधीतरी. असंही उद्या बाबा आमची जिरली त्यात. म्हणे नामयाचा नारा, नमन माझे ज्ञानेश्वरा. संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविली भिंती. म्हणतो आपण दरवर्षी म्हणतो, तेच काय ऐकायचं. तुम्हाला खूप सारं नवीन ऐकायचं. संतांचं ऐकत ऐकत आपल्या आयुष्याचं खरोखर फलित होऊ शकतं. आणि ते फलित करून घ्यायचं असेल तर आपल्याला ज्ञानोबारांच्या दिशेनं चला, आपलं भलं होईल. जर जात असाल तर क्रांती होईल, नाही गेलात तर परिणाम भोगावा लागेल. काय परिणाम आहे? तुमची इच्छा आहे त्याच्यामुळं माझा नाही इलाज. चला संतांचं ऐका, भलं होईल. इकडे बसा ना, दोघंही बाजू. संतांचं ऐकत ऐकत कल्याण होईल जीवनाचं. हो होईल. कोणाकोणाचं झालं? अहो सगळ्यांचं झालंय. हे काय बोधे बाबांचं ऐकताना या गुरुजींचं कल्याण झालं की नाही? बघुरे गुरुजींचं. हे काय ज्ञानोबारांच्या भूमीत राहिले रविवांचं कल्याण, आपलं कल्याण झालं ना सगळ्यांचं.
कोणाला मान्य नाही आपलं कल्याण झालं नाही. तुम्हाला एक सांगू का, वारकरी संप्रदाय खंत मानायची, जरा चढाओढ, थोडंसं स्पर्धात्मक तुलनेची जेव्हापासून लोक विचार क्षमता धारण करायला लागले तेव्हापासून ज्ञानोबाईच्या कृपेचा आनंद साधकाला घेता येत नाही. आपापल्या पूर्वजन्मानुसार पूर्वकर्मानुसार ज्ञानोबाईंची कृपा आपल्या सगळ्यांवरच आहे ना. कदाचित एखादं मोठं लेकरू असेल, एखादं लहान असेल, पण लेकरूच आहे ना. आईला कुठं लहान आणि मोठं असतं का? त्यामुळे ज्ञानोबाईंची कृपा आहे, त्या कृपेचा वर्षाव असाच आपल्या आयुष्यावर सदैव होत राहो ही प्रार्थना करूया. ऐकत राहा, ज्ञानोबाईंचं बलवत राहील.